हॅलो गाईज, स्पोकन इंग्लिशचे व्हिडिओ आपल्या ऍप्लिकेशनमध्ये कशा प्रकारे आहेत ते आपण पाहूया. PNR इन्स्टिट्यूटचे ऍप्लिकेशन आपण ओपन करूया. त्यानंतर तुम्हाला बॅचेसमध्ये जायचे आहे. तुमची बॅच असणार आहे स्पोकन इंग्लिश डेली प्रॅक्टिस. बॅचमध्ये गेल्यानंतर वरच्या बाजूला व्हिडिओ सेक्शन आहे. आता समजा तुम्हाला व्हेरी बेसिक लेवल ग्रामरचा व्हिडिओ पाहायचा आहे, तर कोणत्या फोल्डरमध्ये जायचे ते मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्ही ज्यावेळेस खाली पाहता बेसिक लेवल ग्रामर, यामध्ये गेल्यानंतर हा पहा तुम्हाला दिसेल सिंपल प्रेझेंट टेन्स बेसिक फ्रेजेस ऑफ ग्रामर, ते ओपन करायचे. हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बेसिक फ्रेजेस ऑफ ग्रामर, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, आणि आपण शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यामध्ये आपण शिकणार आहोत डू क्वेश्चन्स आन्सर्स अँड डज क्वेश्चन्स आन्सर्स. चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता आपण पुढे जाऊया सिंपल प्रेझेंट टेन्स कडे. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ है ना. त्याचा फॉर्म्युला असतो S+V1+O. एक एक्झाम्पल बनवूया. आय ईट मॅगी. आय हा झाला सब्जेक्ट, ईट हा झाला V1, मॅगी हा झाला ऑब्जेक्ट. आय ईट मॅगी ह्याचा अर्थ झाला मी मॅगी खातो. चला आपण शिकूया सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्न कसा करायचा असतो. एक्झाम्पल, आता मी म्हणतोय मी मॅगी खातो. तू मॅगी खातो का असं मला विचारायचं. मी मॅगी खातोसाठी आपण काय म्हणणार? आय ईट मॅगी. मी मॅगी खातो. डू यू ईट मॅगी? तू मॅगी खातो का? म्हणजे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्वेश्चन करताना डू आणि डजचा उपयोग करतो. चला आपण अजून क्वेश्चन्स बनवूया. डू यू ईट ऍपल? तू सफरचंद खातो का? आन्सर असेल पॉझिटिव्ह, येस आय ईट ऍपल. हो, मी सफरचंद खातो. निगेटिव्ह आन्सर असेल नो आय डू नॉट ईट ऍपल. नाही, मी सफरचंद खात नाही. पहा, अशा प्रकारे अगदी सोप्या भाषेमध्ये तुमचे ग्रामरचे कन्सेप्ट क्लिअर केले जातात. आता ग्रामरचे कन्सेप्ट तर कळाले, पण आता बोलून प्रॅक्टिस कशी करायची त्यासाठी आपल्याकडे दुसरे व्हिडिओ आहेत. चला मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये तुम्हाला बोलून प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण काय शिकलो होतो या व्हिडिओमध्ये? डू क्वेश्चन्स आन्सर्स, सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो होतो. आता आपण डू क्वेश्चनची प्रॅक्टिस करूया. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सेक्शन मध्ये 100 क्वांटिटी फोल्डर ओपन करायचे आहे. यामध्ये तुम्ही टाईप करा डू. हे पहा, डू डजचे क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ ओपन झाले. आता मी हा व्हिडिओ ओपन करतोय. डू यू क्वेश्चन्स 100 क्वांटिटी, म्हणजे या व्हिडिओमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत, त्याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत आणि बोलून प्रॅक्टिस करायची आहे. या व्हिडिओवरती तुम्हाला बोलून प्रॅक्टिस करायची आहे. त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनानुसार प्रॅक्टिस करायची. मी तुम्हाला करून दाखवतो. Hello guys, welcome to PNR Digital Learning. So today in this video we will do practice over 2 questions. First you try to repeat all the questions and then you try to give the answers of those questions. So let's start. पहा, आता मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनानुसार पहिल्यांदा क्वेश्चन्स रिपीट करणार आहे. Do you like to play cricket? डू यू लाईक टू प्ले क्रिकेट? Do you do your study? डू यू डू युअर स्टडी? Do you eat Maggie? डू यू ईट मॅगी? आता मी सिमिलर क्वेश्चन्स बनवण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यासारखे मी नवीन प्रश्न बनवणार. Do you play badminton? डू यू प्ले क्रिकेट? Do you take a bath? डू यू टेक मनी? Do you brush your teeth? डू यू ब्रश युअर क्लोथ्स? आता मी या व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करणार. त्याचे आन्सरचे व्हिडिओ सेपरेट आहेत, पण तुम्ही अशी सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. आता हे जस्ट डेमो आहे, त्यामुळे मी सगळे कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये कव्हर नाही करू शकत. Do you learn English? येस, आय लर्न इंग्लिश. Do you go to school? नो, आय डोंट गो टू स्कूल. Do you celebrate your birthday? ऑफकोर्स आय सेलिब्रेट माय बर्थडे. Do you cook food? येस, आय कुक फूड. आय एम गुड शेफ. आता पहा, ग्रामरचे कन्सेप्ट खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये तुम्हाला क्लिअर केलेले आहेत. प्रॅक्टिससाठी असे व्हिडिओ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे, दर रविवारी मी तुमचे लाईव्ह क्लास पण घेणार आहे. व्हिडिओ सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथे सर्व प्रकारचे व्हिडिओ आहेत. ग्रामरचे व्हिडिओ लेसन्स, प्रॅक्टिसचे व्हिडिओ लेसन्स, क्वेश्चन आन्सर, क्रॉस क्वेश्चन, रॅपिड फायर रिॲक्शन्स, सेंटेन्स ओव्हरवर्ड, म्हणजे एखाद्या शब्दावरती आपण खूप सारे सेंटेन्स बनवायला शिकतो. स्पीच ओव्हरवर्ड, एका शब्दावरती ना 5 ओळींचं तरी बेसिक स्पीच पटकन देता आलं पाहिजे. 100 क्वांटिटीमध्ये खूप सारे क्वेश्चन्स आणि आन्सर आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये 100 क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर आहेत. मग आपण हे व्हिडिओज ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला पाहायचे, ऐकायचे आणि बोलायचे असते. म्हणजे बोलून प्रॅक्टिस करायचा हा पूर्ण कोर्स आहे. मग आपले प्रोनाउन्सिएशन सुधारते, आपल्याला खूप सारे वर्ब्स कळतात, सेंटेन्स फॉर्मेशन कळते, क्वेश्चन विचारता येतात आणि भरपूर प्रॅक्टिस होते. क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ, इमेज डिस्क्रिप्शन, इमेजेस तुम्हाला डिस्क्राईब करायचे असतात. या अशा खूप साऱ्या गोष्टी आपण यामध्ये शिकतो. कॉन्व्हर्सेशन्सचे व्हिडिओ असतात. तुम्ही कॉन्व्हर्सेशन बोलून करणार आहात. जे पण कोणते व्हिडिओ आहेत सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलून प्रॅक्टिस करावी लागते.
जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही, म्हणून कोर्स पण त्या प्रकारे डिझाईन केलेला आहे. स्पेशल तुम्हाला ग्रामरचे व्हिडिओ पाहिजे असतील तर ग्रामरच्या फोल्डरमध्ये सर्व ग्रामरचे व्हिडिओ दिलेले आहेत बघा. यूज ऑफ व्हील, यूज ऑफ शाल, है ना, वूडचे पार्ट्स, शूड कसा वापरायचा, त्याचे कसे उपयोग असतात, कॅन, पुन्हा टेन्स वगैरे दिलेले आहेत, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, आर्टिकल्स, प्रेपोजिशन, इंटरजेक्शन, कंजक्शन, अशा खूप साऱ्या गोष्टी आपण यामध्ये दिलेल्या आहेत. आणि हे सर्व व्हिडिओज छोटे छोटे आहेत, 3-4 मिनिटाचे, 5 मिनिटाचे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला तो कन्सेप्ट कळतो आणि सरावही होतो. या व्यतिरिक्त तुम्हाला स्टडी मटेरियल आहे. स्टडी मटेरियलमध्ये पण तुम्हाला सर्व प्रकारचे नोट्स, PDF, बुक्स, यासोबत तुमच्याकडे स्टडी मटेरियल आहे. व्हिडिओच्या शेजारी स्टडी मटेरियल, यामध्ये सर्व प्रकारचे नोट्स, PDF, बुक्स, वर्ब लिस्ट, फोल्डर म्हणजे वर्ब चार्ट्स असणार आहेत. तुम्हाला लिहायची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली टास्कमध्ये खूप सारे टास्क दिलेले आहेत. तुमची रायटिंग स्किल पण डेव्हलप होईल. अशा प्रकारे हे स्टडी मटेरियल आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला चॅट ग्रुप मिळतो. या चॅट ग्रुपमध्ये आपले सर्व विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करत राहतात. आता वैष्णवी रेणापुरेने एक टास्क पूर्ण केलेला आहे. टुडे आय वॉन्ट टू टॉक अबाउट सोशल मीडिया, म्हणजे सोशल मीडियावरती त्यांनी छोटासा स्पीच दिलेला आहे. पूर्वाने पण दिलेला आहे, परशुरामने पण दिलेला आहे, ओमकारने दिलेला आहे, है ना. इथे बघा आता अमृत आणि डूचे क्वेश्चन आन्सर्स पाठवले आहेत. मग तुम्ही पण यांच्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. ऍप्लिकेशनचा वापर करत असताना ज्या कोणत्या अडचणी येतील त्यांच्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही मला कधीही व्हॉट्सअप मेसेज करून विचारू शकता, तुमच्या शंका विचारू शकता, मी तुम्हाला गाईड करेन. अगदी कमी फीजमध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज, अमेझिंग प्रॅक्टिस होते आणि अमेझिंग ग्रोथ होते. तुम्हाला हा कोर्स नक्कीच बेनिफिशियल राहील आणि तुमची ग्रोथ होईल, तुमचे इंग्लिश कम्युनिकेशन सुधारेल. आत्ताच जॉईन करा. अजूनही तुमची काही शंका असतील तर मला व्हॉट्सअप करू शकता 7038383317.